शेणी पानी थोड़ा थोड़ा डालना, चपाती बनेगा ऐसा ही। बताना वसंत दादा 20% शेणाची पावडर आणि 20% फुलाची पावडर आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगरबत्ती कशी बनवली जाते, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज लागते आणि किती प्रमाणात ह्या वस्तू घ्यायच्या असतात. तर चला पाहूया अगरबत्ती कशी बनवली जाते. आपको क्या लगता है किस चीज से अगरबत्ती बनती है और थिंग्स भी रिक्वायर्ड फॉर मेकिंग अगरबत्ती? पाउडर होएगा ना हाँ, और फ्लोरल फ्लावर पेटल्स चाहिए. सम परफ्यूम होएगा. परफ्यूम ऐड कर सकते हो या तो सैंडल नीम का पाउडर और व्हाट एल्स. और क्या आपका चाहिए? घी या घी इज वेरी गुड. Always there. You need it because that is the base. Base, yeah. Base के लिए वॉल्यूम के लिए it is required. Okay. लेकिन आजकल आप जो YouTube में वीडियो देखते हैं ना, they don't make all this at home, no? So how you to make it home? Just plain this thing, flour petals. You have to grind it in a mixer. Okay. हमारे यहाँ बहुत बड़े-बड़े ब्रांड्स हैं and there are women empowerment जो ये हेल्प करते हैं, मतलब महिला बचत गट वगैरह हमारे यहाँ. तो मेरा पाउडर, where is the powder? No, this is a flour baking powder. Usually, mostly you get Dried and then yeah, you have to first grind it. We are connected with lots of these temples and some flower market. So they get here and we are grinding it. We are taking out the beater होगा, thread हो गए, वो सब हम काजू में करना चाहिए. Only and only the flowers we have to dry it for 1 or 2 days. Now this is a good turmeric, so 1 day is enough to that. Then grind it finely. If you have, you can mix this thing, powder also. If you don't have, you can just go with the only flour petal. Mix ghee. Ghee is not a binder, but it will give a little moisture. But if you want to roll it on this, then you need of course a binder. So we are using all those things are very much eco-friendly, very much natural. So this is called gawar dal. आप लोगों ने गवार की सब्जी का नाम सुना होगा ना? Actually गवार से ज़्यादा ये भिंडी ज़्यादा स्टिकी होती है, लेकिन they are using गवार dal. This is something called गवार dal. This is a binder. They are drying it and they are making a powder of it. गवार को ड्राई करके गवार का extract करके लीफ और अब पहले और थोड़ा डीपली बाइंड करके. लेकिन दिस इज डस्ट पाउडर, सॉडस्ट. कारपेंटर के जो ये होते हैं ना फैक्ट्री, तो वहाँ पे सॉडस्ट होता है. तो यहाँ रोलिंग जल्दी जल्दी होना चाहिए. दैट्स व्हाई वी आर यूजिंग इट. एट होम आई डोंट थिंक यू कैन प्रिपेयर, बट मॉर्निंग वी सॉ दैट साचा, नो? वो साचा देखा था, उसमें आप धूपस्टिक के जैसा ट्रायंगल जैसा कौन से वो बना सकते हैं. So in that you need only the flower. You can use a rose, you can use that champa, mogra, whichever aroma you need. अरोमा वाला फ्लावर. Aroma wala flower, but those are actually not much aromatic. But widely we use the marigold. So it is ज़्यादा मिलता है ना, बहुत ज़्यादा flower use करते हैं. So that we are using. So we have to mix it half powder half and half of the flour in this thing. Little bit of the gawar and then follow this rule follow. Okay. Sometimes a lot of time we did a class and all, no? फेस्टिवल में या तो पूजा में या तो आपके गार्डन होगा, तो वो फ्लावर हमको फेंकने के लिए अच्छा नहीं लगता है. तो
we can use it. Even after नीम का झाड़ है, नीम के पत्ते आते हैं, आप लोग यूज करते हैं, तो वो भी आप ड्राई करके आप कॉर्न शेक बना के वो भी कर सकते हैं. ओके. All you can make it only with a flour. Only with the flowers, how you make? हाँ, फ्लावर का पाउडर बना के उसमें थोड़ा सा घी ऐड करो और इसको कुछ ऐसा बारीक रोल नहीं होना है, इसको तो ऐसा कौन शेक बनाना है. इसमें हम लोग परफ्यूम डाल देते हैं. जो सुगंध का है एसेंस ना, ऑयल. जो लेवेंडर है, जास्मिन है, जो कैम्फर है, जो आप लोग को चाहिए वो हम लोग पहले से इसमें डाल देते हैं. इसमें ऑलरेडी डाला हुआ है. that's why you are getting बाहर से पाउडर मिलेगा तो अच्छा है, उसके अंदर फ्लावर मिक्स के लेना. उपला जो है ना उसको भी आप ड्राई करके पाउडर बना सकते हैं. आपको पाउडर शायद नहीं मिलेगा, तो उपला जो है शेणी मिलते हैं ना, उपला शेणी उसको भी आप क्रश करके उसका भी पाउडर बना सकते हैं. पाउडर वो करना है पाउडर. हाँ बताइए. हे आता बनवताना फक्त काय आहे, आपण घरी चपातीचं पीठ मळतो ना तसं हे मळायचं आहे. सेम प्रोसेस है. हाँ, पानी थोड़ा थोड़ा डालना और चपाती बनेगा ऐसा ही. त्याच्यामध्ये आता काय आहे, आपण काय 20% आप बताना वसंत दादा मुझे. 20% शेणाची पावडर हां आणि 20% फुलाची पावडर आणि 10% गवारगम हे मिक्स करून त्याच्यामध्ये आपण जे लेव्हेंडर आहे, जास्मिन आहे, कॅम्पर आहे, जे आपल्याकडे परफ्यूम आहे ते आम्ही याच्यात टाकतो कालवताना. ते मिक्स केलेलं आहे. आणि मग हे मिक्स करून आपण चपातीचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं. मग बाहेरचा गोळा घेऊन ते अगरबत्तीचं स्टिक आहे याच्यात मग ते अगरबत्ती बनवायची. चपाती बनवायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण चपाती बनवताना थोडंसं सुकं पीठ ठेवतो आपण बाजूला. तसं आता हे लाकडाचा भुसा ठेवतो आम्ही. कार्पेंटर कडून पावडर असते ती आपण लाकडाचा भुसा एका साईडला ठेवायचे, म्हणजे तो गोळा एकदा भिजवला. लाकडाचा भुसा आहे हा, का? लाकडाचा भुसा. हे गवारगम. हे गवारगम आहे, हे फ्लावर आहे. पेटल पण ही पावडर बनलेली आहे. अच्छा, गवारगम कुठे मिळणार? हे छान टर्म है और ते मोल्ड वगैरे सकाळी पाहिलं ना, मोठी फुलांची कशी दुकानाचा त्याच्यावर कसं ते नाव. हाथ में खुशबू ही इसमें 10% गवारगम डालेंगे तो अच्छा केचप का काम एक्सपीरियंस मिल गया. नहीं डालेंगे तो अगरबत्ती नहीं पकड़ेगी. बाइंडिंग करते मग बस बनवून इतने प्लांट्स है परफ्यूम ना मध्ये फ्लावर. बनवून परफ्यूम मध्ये बनवला म्हणजे ते पेटवताना त्याचा स्मेल येतो. आणि हे काय आहे, याच्यात मिक्स केल्यामुळे सुकतं पण ना ते. आपण ते सुकवताना मग त्याचं परफ्यूम मेंटेन होऊन जातो आणि शेण असल्यामुळे घरामध्ये ऑक्सिजन निर्माण होते जास्त. म्हणजे आता जेव्हा हे करतात अगरबत्ती बन रहा है कि नहीं अच्छे से? बड़ी रोटी बनाता ना, चपाती. ठीक है. पाणी डाल के जरा. नहीं है, नहीं हो गया है ना, हो गया. स्टिक को पकड़ना चाहिए ना. अभी इनको अभी जो हाथ से ऐसा ये अभी इन्होंने किया हाँ तो उनको इनका एक्यूप्रेशर से इनका भी बॉडी के लिए हेल्थ मिल गया, मदद हो गया ना. प्रेशर हो जाती है, इसीलिए तो बार बार करी जा रही है. हाँ, जरा ऐसा करो ऐसा. हाँ. जब तक बोलेगी नहीं तो बराबर हो गया. थोड़ा पानी डाला. नहीं बोला. इन्होंने कर दिया देखो. हाँ, वो कौन से जिसका साचा भी मिलता है और यू कैन डू इट विद हैंड. और थोड़ा सा हम लोग जो ये पैलेट देखा ना, वो बड़ा सा हाँ, उधर ग्रीन वाला. वहाँ पे उधर मैम वो रख दो वहाँ पे जमीन पे. नहीं उधर ही रखो टेबल पे. ये नहीं, इसको ये स्मेल देखो करायचं. इतना सा ही गोला लेने का है. हाँ? तुम्ही इतना करा सा ही सकते गोला हो. लेने का. एक मिनट हाँ, वसंत दादा आपको बना के दिखाएंगे. लकड़ा से भूसा काढा. ते बघ असं लाकडी बघ बाबू, ती लाकडी बघ कशी टाकली. अच्छा एक ऐसा आपको जैसा बना हाँ, के ये कर जलाने सकते के लिए भी कर सकते हैं अपना घर में. हाँ? आता अगरबत्ती अभी लागते. क्या है, ये बाम्बू स्टिक है, मशीन से बनाया है. अभी क्या है, बाम्बू स्टिक का अगरबत्ती अभी काफी लोग बोलते हैं बाम्बू का स्टिक है, हम लोग अगरबत्ती नहीं जलाएंगे. तो इसके लिए हम लोगों ने अभी ये धूप का हाँ, चालू. बहुत मिलता है ऐसा हाँ, दुकान. धूप वाला. नहीं, वास्तु से दैट नॉट टू यूज बाम्बू. यू नो देयर आर सम पीपल दे वास्तु बांबूचं आहे आता हे मशीनने बनवलं. आता काय दुसऱ्या झाडाचं असं प्रकारचं झाडाचं आपण बनवू शकत नाही ना. हा, हे बघा क्यों बाबू नहीं वापरते? लुक व्हाट
नहीं पानी डालना पड़ेगा थोड़ा भाई. इन्होंने जरा यू हैव टू डू दिस. यू हैव टू. हो नहीं रहा. टूट रहा है भाई. थोडं झाले. Actually it was breaking. It is breaking. You have to little bit uniform नहीं हो रहा है. थोडा कमी वाटतंय किंवा थोडं पाणी पाहिजे. स्टिकीनेस यायला थोडंसं पाणी पाहिजे. एक दाने ना आप ये भी करो. पाण्याचं प्रमाण थोडंसं थोडा कमी होतं ना. तेच मी म्हणत होते. की आम्ही ते एक्सपर्ट नाही ना मला काय करणार. झालं एवढं केलं किया ना अच्छा. अच्छा क्या बहुत आम्हाला this stick I could not get it, so I was doing only the cones. वही घर पे cones. फ्लावर पाउडर, काउडन पाउडर, गुआ गम और ये सुखा. हाँ, खुशबू के लिए एसेंस डाल सकते हैं. गुड़ पाउडर थोडीशीच घ्यायची आणि थोड़ी सी घ्यायची. थँक्यू सो मच. अशा प्रकारे आता आमचं संपूर्ण केशवसृष्टी फिरून झालेली आहे. एक आम्हाला ह्या बघा अगरबत्ती बनवण्याचा डेमो शिकवला गेला. ती कशापासून बनते हेही तुम्हाला मी दाखवलं आहे. अगरबत्ती कशी बनवली जाते. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.